तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कुंडलीतल्या एका अशा भावाविषयी माहिती घेणार आहोत ज्या भावामध्ये तुमच्या सक्सेसची चावी बसलेली आहे, जो भाव की ऑफ सक्सेस म्हटला जातो. तर असं का हो आणि हा भाव कोणता आहे याविषयी आज आपण माहिती घ्यायची. बघा, कुंडलीतला तिसरा भाव, ज्या भावाला तुमची की ऑफ सक्सेस म्हटलं जातं, कारण तिसऱ्या भाव म्हणजे जे ग्रह बसलेले असणार आहेत ते ग्रह डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली नव्या भावाशी काय बनवणार, संबंध बनवणार, जो भाव तुमच्या भाग्याचा, तुमच्या लकला रिप्रेझेंट करणारा भाव आहे. म्हणून तिसऱ्या भावाचं महत्व जास्त आहे. आता तिसरा भाव काय काय रिप्रेझेंट करतो या विषयास आपण माहिती घ्यायची आहे. तर बघा, तिसऱ्या भावामध्ये तुमचा पुरुषार्थ, तुमची मेहनत, तुम्ही किती साहसी आहात, तुम्ही किती करेजियस आहात, ह्या गोष्टींना रिप्रेझेंट करणारा भाव तिसरा भाव आहे. बघा, तुमच्या पुरुषार्थाला रिप्रेझेंट करणारा भाव तिसरा भाव. जोपर्यंत तुम्ही पुरुषार्थ करणार नाही तोपर्यंत तुमचं भाग्य किंवा तुमचं लक तुम्हाला साथ देणार आहे का हो? लक काय आहे? ज्या पटीत तुम्ही पुरुषार्थ करणार आहे त्या पुरुषार्थाला फलित करण्याचं सिस्टीम काय, लक आहे. जर तुम्ही पुरुषार्थच केला नाही तर तुमचं लक तुमचं साथ देणार नाही आहे. त्यामुळे एक डोक्यात ठेवायचं आहे की लक कोणाच्या द्वारे ऍक्टिव्हेट होणार आहे, तर तुमच्या पुरुषार्थाच्या द्वारे ऍक्टिव्हेट होणार आहे. म्हणून कुंडलीतला तिसरा भाव सक्सेसची किंवा तुमच्या लकची चावी आहे. तर बघा, या तिसऱ्या भावामध्ये जे प्लॅनेट बसणार आहेत ते प्लॅनेट तुमच्या सक्सेसला, तुमच्या लकला काय करणार आहेत, बूस्ट करणार आहेत. तर असं का? आता व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे, आपल्याला सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळणार आहे. लास्टला तिसऱ्या भावाद्वारे आपण एक सर्वसिद्धी योग कसा निर्माण करू शकतो, आपण आपल्या डेली रुटीनची अडथळे कसे दूर करू शकतो याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, पुढे तिसरा भाव काय दाखवतो. तर बघा, साहसाबरोबर तुमचं करेज किंवा तुमचं धैर्य सुद्धा तिसऱ्या भावामध्ये बसलेलं आहे. धैर्याबरोबर मोमेंटचा भाव सुद्धा तिसरा भाव आहे. म्हणून या भावाला ऍक्शनचा भाव म्हटलेला आहे. जिथं काय मोमेंट आहे तिथे ऍक्शन्स आहेत. म्हणून तिसऱ्या भावाला मोमेंट्सची किंवा ऍक्शनशी जोडलं गेलेलं आहे. तिसरा भाव काम भाव म्हटला जातो. म्हणजे तिसऱ्या भावामध्ये काय बसलेलं आहे, तुमचं अट्रॅक्शन बसलेलं आहे. तुम्ही कोणत्या गोष्टींच्या प्रति अट्रॅक्ट होणार त्या सगळ्या गोष्टींना तिसरा भाव रिप्रेझेंट करतो. तिसऱ्या घराचा स्वामी, तिसऱ्या भावाचा स्वामी ज्या भावांमध्ये बसलेला असणार आहे, ज्या ग्रहांबरोबर बसलेला असणार आहे, त्या ग्रहांप्रती तुमचं विशेष अट्रॅक्शन असणार आहे. बघा, पुढे जाऊया आपण. जिथं अट्रॅक्शन आलं तिथं हॉबी आली. म्हणून हॉबीचा भाव सुद्धा तिसरा भाव आहे. त्याच्या पुढे तिसऱ्या भावाला कनेक्शन्स म्हटलेले आहेत. जेवढी जेवढी तुमची डीपेस्ट लेवलची कनेक्शन आहेत, तुम्ही लाईफमध्ये जेवढी जेवढी कनेक्शन बनवलेली आहेत ती तिसऱ्या भावापासून जोडली जातात, तिसऱ्या भावापासून पाहिली जातात. म्हणून ह्या भावाला कम्युनिकेशनचा भाव सुद्धा म्हटलेला आहे. बघा, दुसरं घर हे तुमची बोलणं आहे किंवा दुसरं घर तुमचं शब्द दाखवतो, आणि तिसरं घर तुम्ही कशा पद्धतीने बोलता त्या पद्धतीला दाखवतं. म्हणून कम्युनिकेशन स्किल्स हे तिसऱ्या घरात बसलेलं आहे. जिथं कम्युनिकेशन स्किल्स आले, जिथं कनेक्शन्स आले, तिथं सेल्स आला, तिथं मार्केटिंग आली. म्हणून सेल्स आणि मार्केटिंगचा भाव सुद्धा तिसरा भाव आहे. कमिशनिंगचा भाव सुद्धा तिसरा भाव आहे. त्याच्या पुढे गेलं तर तिसऱ्या भावामध्ये काय येतो, मोबाईल येतो किंवा इंटरनेट येतं. असं का हो? कम्युनिकेशनच्या रिलेटेड जेवढी जेवढी संसाधन आहेत, कम्युनिकेशनच्या रिलेटेड जेवढी जेवढी साधनं आहेत, गॅजेट्स आहेत, ती कोणाच्या अंडर येणार, तर ती तिसऱ्या भावाच्या अंडर येणार. म्हणून मोबाईल, इंटरनेट किंवा सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टींना रूल करणारा भाव तिसरा भाव आहे. बघा, या तिसऱ्या भावाचा फार मोठा इम्पॉर्टन्स आहे. आज हे सगळे जगत आहे ते कोणामुळे चाललंय किंवा कोणामुळे कनेक्ट होत आहे, तिसऱ्या भावामुळे कनेक्ट होत आहे. कारण मोबाईलचा वापर वाढलेला आहे, इंटरनेटचा वापर वाढलेला आहे, सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे ह्या तिसऱ्या भावाचा एक फार मोठा रोल आहे कनेक्टिव्हिटीमध्ये. या भावाद्वारे आपण लाखो जणांपर्यंत काय करायला, कनेक्ट व्हायला लागलोय, मोठ्या प्रमाणात फास्ट मध्ये कनेक्ट व्हायलोय, कारण हा भाव तिसरा भाव आहे. त्याच्या जर पुढे गेलं तर अवे फ्रॉम होम, तुमच्या घरापासून लांब घालवणारा भाव हा तिसरा भाव आहे. कारण हा भाव 14व्या भावापासून 12वा भाव आहे. म्हणून याला अवे फ्रॉम होमचा भाव किंवा घरापासून अलगाव, घरापासून लांब जाण्याचा भाव म्हटलेला आहे. म्हणून हा भाव तुमचं चेंज ऑफ प्लेस दाखवतो किंवा चेंज ऑफ होम दाखवतो. बघा, आपण ज्यावेळी घर चेंज करणार आहे किंवा प्रॉपर्टी चेंज करणार आहे त्यावेळी तिसरा भाव हा ऍक्टिव्हेट असतो. म्हणून तिसऱ्या भावाच्या दशेमध्ये
आपण एकंदरीत प्रॉपर्टी सेल आउट करू शकतो. लक्षात येते, प्रॉपर्टी सेल होण्यासाठी तुमचं व्हेइकल किंवा घर सेल होण्यासाठी तिसऱ्या भावाची दशा फार IMP आहे. कारण तो काय भाव दाखवतो, लॉस ऑफ होम किंवा अवे फ्रॉम होमचा भाव आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर तुमचे जे हँड्स आहेत, तुमचे जे हात आहेत, त्या हाताला रिप्रेझेंट करणारा भाव सुद्धा तिसरा भाव आहे. म्हणून मनगटातलं बळ किंवा मनगटाची शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती मानली जाते. आपल्यात एक मन आहे की तुझ्या मनगटात किती दम आहे, आणि ती मनगटातला दम म्हणजे तिसरा भाव आहे. म्हणून ह्या मनगटातला दम तुमच्या करेजला, तुमच्या पुरुषार्थाला, तुमच्या मेहनतीला रिप्रेझेंट करणार आहे. म्हणून हा भाव तुमच्या मनगटाला रिप्रेझेंट करणारा भाव आहे. तर बघा, आता आपल्याला तिसऱ्या भावामध्ये कोणते प्लॅनेट बसलेले आहेत आणि ते कशा प्रकारे रिझल्ट देत आहेत ह्याच्याविषयी आपण माहिती घ्यायची आहे. बघा, ग्रह दोन प्रकारचे आहेत, एक मेलेफिक प्लॅनेट्स आणि दुसरे बेनेफिक प्लॅनेट्स. मेलेफिक म्हणजे नैसर्गिक अशुभ ग्रह आणि बेनेफिक म्हणजे नैसर्गिक शुभ ग्रह. याने अशुभ ग्रह कोणते आहेत? तो शनी, मंगळ, राहू आणि सूर्य. सूर्य जनरली क्रूर ग्रह मानला जातो. बेनेफिक प्लॅनेट म्हणजे नैसर्गिक शुभ ग्रह हे कोणते आहेत? गुरु, शुक्र, चंद्रमा, बुध आणि केतू. आता हे प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये येऊन काय करणार आहेत? आपल्या भाग्याच्या चावीला ऍक्टिव्हेट करणार आहेत. आणि कसं याची माहिती आपण आता घेणार आहोत. तर बघा, नैसर्गिक अशुभ ग्रहांना आपण पहिल्यांदा तिसऱ्या भावामध्ये प्लेस करून त्यांचा रिझल्ट काय येतो हे बघायचा आहे. इन जनरली ज्योतिषमध्ये नैसर्गिक अशुभ ग्रह जसे की शनी, मंगळ, राहू, सूर्य हे ग्रह तिसऱ्या भावामध्ये एक चांगली प्लेसमेंट मानली जाते. का हो? तर शनी सारखा ग्रह तिसऱ्या भावामध्ये बसला, जे घरच पुरुषार्थाला मेहनतीला दाखवतं. शनी काय? शनी स्वतःमध्ये स्ट्रगल आहे, शनी स्वतःमध्ये मेहनत आहे, आणि मेहनतीचा ग्रह मेहनतीच्या भावामध्ये बसला तर एक चांगल्या प्रकारची मेहनत हा ग्रह तुमच्याकडून करून घेणार आहे. म्हणून इथं आपण हा पर्सन ज्याच्या तिसऱ्या भावामध्ये शनी आहे हा मेहनती पर्सन असणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. आता बघा, मंगळासारखा प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये बसला. मंगळ काय? मंगळ एक योद्धा आहे. तुम्ही तुमची मेहनत कशी करणार आहे? योद्ध्यासारखी करणार आहे. तुमच्यामध्ये लढाऊ प्रवृत्ती असणार आहे, तुमच्यामध्ये साहस कसा असणार आहे? भरपूर असणार आहे. तुमच्यामध्ये करेज कसं असणार आहे? भरपूर असणार आहे. म्हणून मंगळासारखा योद्धा प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये येऊन तुमच्या पुरुषार्थाला, तुमच्या साहसाला, तुमच्या करेजला जो भाव दाखवतो त्या भावाला काय करणार आहे? वाढवायचं काम करणार आहे. त्याच्या पुढे राहू आणि सूर्य हे सुद्धा सेम रिझल्ट देणार आहेत की तुमच्या मेहनतीला, तुमच्या साहसला, तुमच्या करेजला, तुमच्या धैर्याला वाढवण्याचं काम करणार आहे. आणि जिथं धैर्य वाढणार आहे, जिथं मेहनत वाढणार आहे, तिथं तुमचं भाग्य तुम्हाला साथ देणारच देणार आहे. कारण भाग्य हे तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे किंवा भाग्य हे तुमच्या मेहनतीवर कनेक्टेड आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा, मेलेफिक प्लॅनेट शुभ आहेत, इथे चांगले आहेत, चांगले रिझल्ट देणार आहेत. हा पर्सन मेहनती असणार आहे, पुरुषार्थ दाखवणारा असणार आहे. आता हे शुभ ग्रह इथं काय करणार आहेत हे आपण बघायचं आहे. की गुरुसारखा प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये आला, ज्याला मेहनतीशी काय पडलेलं नाही, ज्याला ज्ञानाशी पडलेला आहे, काय होणार हो? त्याला मेहनत करायला बसवलं तर तो मेहनत कमी करणार आहे. शुक्रासारखा प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये आला. तिसरा भाव काय? मेहनतीचा आहे. शुक्र काय? लक्झरीचा प्लॅनेट आहे. मेहनतीशी काय पडलंय? नाही पडलेलं. चंद्रमा स्वतःमध्ये इमोशनचा कारक आहे. इमोशनचा प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये आलाय. मेहनतीशी पुरुषार्थाशी काय देणं घेणं नाही. बुध व्यापार आहे, मेहनतीशी पुरुषार्थाशी काही देण्या घेत नाही, पण वाणिश आहे. केतू संन्यास आहे, त्याला काय पडलेलंच नाही, तो त्याच्या दुनियेमध्ये मग्न आहे, तिसऱ्या भावाशी काही देण्या घेणं नाही. हे प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये येऊन जरी आपला पुरुषार्थ, मेहनत, साहस, करेज कमी करत असतील तरी हे ग्रह इथे चांगले आहेत. हे असं का? बघा, बेनिफिक प्लॅनेट गुरु, शुक्र, चंद्र, बुध, केतू तिसऱ्या भावामध्ये येऊन तुमच्या मेहनतीला कमी करणार, तुमच्या पुरुषार्थाला कमी करणार. म्हणजेच कमी पुरुषार्थामध्ये, कमी मेहनतीमध्ये तुम्हाला गोष्टी कशा मिळणार? इझिली मिळणार. असा व्यक्ती काय करणार? कमी स्ट्रगलमध्ये गोष्टी मिळवणार. लक्षात येत आहे की हे ग्रह जरी तुमच्या मेहनत कमी करत असतील तरी तुम्हाला कमी मेहनतीमध्ये, कमी स्ट्रगलमध्ये गोष्टी मिळणार आहेत. अर्थात पुरुषार्थ कमी होणार पण इझिली गोष्टी मिळणार. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं की तिसऱ्या भावातील प्लॅनेट सर्व सिद्धी योग कसं बनवतात याचं उदाहरण आपण घ्यायचं आहे. की तिसरा भाव हा तुमच्या 9व्या भावाची चावी कसा आहे हे आपण इथं बघायचं आहे. बघा, तिसऱ्या भावातला प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटला ऍक्टिव्हेट करून आपण 9व्या भावाला ऍक्टिव्हेट करू शकतो किंवा 9व्या भावाच्या चावीला ऍक्टिव्हेट करू शकतो. आता आपण एक उदाहरण घेऊया की गुरु सारखा प्लॅनेट जर तिसऱ्या भावामध्ये असेल, जो ज्ञानाचं प्रतीक आहे,
तो कसा ऍक्टिव्हेट करणार आहे नव्या भावाला? दृष्टीद्वारे करणार आहे, पण कसा करणार आहे? तर ज्यावेळी आपण आपली दिवसाची सुरुवात गुरुला स्मरण करून, ज्यावेळी आपण आपली दिवसाची सुरुवात गुरुला भजून किंवा गुरुला स्मरण करून करणार आहे, त्यावेळी काय होणार आहे? तर एक सर्वसिद्धी योग निर्माण होणार आहे. ज्यावेळी आपण ह्या गुरुला इथं ऍक्टिव्हेट करणार आहे, त्याचं स्मरण करून काय होणार आहे? तुमचं लक इथं तुम्हाला साथ देणार आहे. बघा, तिसरं घर तुमचं हँड्स आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात हातामध्ये हळद लावून सुद्धा करू शकता. यानं काय होणार आहे? त्या हळदीमुळं त्या प्लॅनेटचा आवरा तुमच्यासोबत राहणार आहे आणि तो प्लॅनेट त्याच्या आवरातून तुमच्या भाग्याला ऍक्टिव्हेट करणार आहे दृष्टीद्वारे. लक्षात येते? आता शुक्र समजा तिसऱ्या घरामध्ये आहे, काय करणार हो तुम्ही? वाईफला पुजणार आहे. आणि ज्यांचे लग्न झालं नाही त्यांनी काय करायचं? तर बघा, शुक्रासारखा ग्रह तिसऱ्या घरामध्ये आला. शुक्र स्वतःमध्ये कोण आहे? लक्ष्मी आहे. तर तुम्ही लक्ष्मीची पूजा करू शकता डेली रुटीन मध्ये, जेणेकरून तुमच्या भाग्याची चावी काय होणार आहे? ऍक्टिव्हेट होणार आहे. शुक्र परफ्यूम आहे, तुम्ही परफ्यूमचा यूज करून तुमच्या भाग्याची चावी डेली रुटीन मध्ये ऍक्टिव्हेट करू शकता. बघा, चंद्रासारखा प्लॅनेट कुठं आला? तिसऱ्या भावामध्ये आला. चंद्र स्वतःमध्ये माता आहे. मातेला स्मरण करून किंवा मातेला विचारून तुम्ही एखाद्या गोष्टी केल्या तर तुमच्या भाग्याची चावी ऍक्टिव्हेट होणार आहे. चंद्र स्वतःमध्ये कोण आहे? श्रीकृष्ण आहे. तर श्रीकृष्णांची पूजा करणं इथं तुमच्या भाग्याच्या चावीला ऍक्टिव्हेट करणार. बुध कोण आहे? तर बुध व्यापार आहे. बुध स्वयंमध्ये नारायण आहेत. तर नारायणांची पूजा इथं आपल्याला काय करणार आहे? तर भाग्याच्या चावीला ऍक्टिव्हेट करणार आहे. तिसरं घर मनगट आहे. मनगटामध्ये बुधाचं बुधाचं ब्रेसलेट सुद्धा तुम्ही घालू शकता. केतू काय? केतू संन्यास आहे. केतू काय? गणपती म्हटला जातो, म्हणून गणपतीची पूजा करणं डेली रुटीन मध्ये तुमच्या अडथळ्यांना दूर करून तुमच्या लकला मजबूत करणार आहे. केतू काय हो? तर कॅट्स आय ब्रेसलेट वगैरे तुम्ही मनगटामध्ये धारण करू शकता. इव्हन केतू ब्लॅक अँड व्हाईट थिंग्सला दाखवतो, तर ब्लॅक अँड व्हाईट थिंग्सचा थ्रेड किंवा दोरा आपण इथं हँड्स मध्ये प्लेस करू शकतो. आता हे काय टोनटोटके करायचं नाही, हे आपलं एक रेमिडी आहे. का? तर त्या प्लॅनेटला ऍक्टिव्हेट करण्याची. शनी सारखा प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये आला तर तुम्ही मेहनतीच्या बळावर भाग्याला ऍक्टिव्हेट करणार आहे. शनी ब्लॅक कलरला रिप्रेझेंट करतो. कोणत्याही द्वारे तुम्ही ब्लॅक कलरला जर हातामध्ये काय केलं तर प्लेस केलं तर तुमच्या भाग्याला काय होणार आहे? सपोर्ट इथं मिळणार आहे. मंगळ पुरुषार्थाचा प्लॅनेट आहे. कोणाला रिप्रेझेंट करतो? हनुमानाला रिप्रेझेंट करतो. तर हनुमानाची पूजा करणं सुद्धा डेली लाईफच्या रुटीन मध्ये तुमच्या भाग्याला ऍक्टिव्हेट करणार आहे. व्यायाम करणं सुद्धा ह्या व्यक्तीला भाग्याला ऍक्टिव्हेट करण्यासारखं आहे, कारण ह्या गोष्टी काय करणार आहेत? तिसऱ्या भावातून नवव्या भावाला ऍक्टिव्हेट करणार आहेत किंवा मेहनतीद्वारे तुमच्या लकला ऍक्टिव्हेट करणार आहेत. हातामध्ये रेड कलर प्लेस करू शकता, रेड कलरचा धागा. राहू दुर्गेच्या अंडर आहे, त्यामुळे दुर्गे मातेची पूजा करणं डेली रुटीन मध्ये राहूला बॅलन्स करून आपल्या भाग्याला मजबूत करणार आहे, भाग्याची चावी आणून देणार. त्याच्या पुढे गेलं तर सूर्यासाठी काय करू शकतो? तर सूर्य वडील आहेत, तर वडिलांची पूजा करणं किंवा वडिलांना नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करणं इथं काय करणार आहे? भाग्याच्या चावीला ऍक्टिव्हेट करणार आहे. सूर्याला आपण जल अर्पण पण करू शकतो. रोजच्या रोज सूर्य नमस्कार किंवा सूर्याला जल अर्पण करणं आपल्या लकला मजबूत करणारं ठरणार आहे. तर बघा, जे ग्रह तिसऱ्या भावामध्ये असतील त्या ग्रहां रिलेटेड देवता किंवा त्या ग्रहां रिलेटेड गोष्टींना आपण हातामध्ये प्लेस करून काय करू शकतो? तर आपल्या भाग्याची चावी ऍक्टिव्हेट करू शकतो, आपल्या भाग्याला मजबूत करू शकतो. अर्थात नवव्या भावामध्ये जर प्लॅनेट नसतील तर ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडतील असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण सर्व सिद्धी योग आपल्या डेली रुटीनच्या अडचणी दूर करण्यासाठी प्लॅनेटचा वापर करून इथं आपण काय करू शकतो? नवव्या भावाला ऍक्टिव्हेट करू शकतो, भाग्याची चावी ऍक्टिव्हेट करू शकतो. मेलेफिक प्लॅनेट तिसऱ्या भावामध्ये चांगला रिझल्ट देतात, पुरुषार्थाला वाढवतात. बेनिफिक प्लॅनेट पुरुषार्थाला कमी करतात पण तुमच्या संघर्षालाही कमी करतात. सर्व सिद्धी योगासाठी प्लॅनेट कोणता आहे बघायचं तिसऱ्या भावामध्ये, त्या प्लॅनेटच्या रिलेटेड गोष्टी हातामध्ये प्लेस करू शकता. त्या प्लॅनेटच्या रिलेटेड गोष्टी तुम्ही काय करू शकता? डेली रुटीन मध्ये ऍक्टिव्हेट करू शकता, जेणेकरून आपलं भाग्य किंवा आपलं लक आपल्या डेली रुटीन मध्ये आपले साथ देईल. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. काही वाटले तर कमेंट्स मध्ये तुम्ही गोष्टी टाकू शकता, त्याचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.